अख्ख्या महाराष्ट्राला लग्नाचा अचानक धप्पा देणारा माझा सक्का मित्र मला पण असा धप्पा देईन हे मला कधी वाटलंच नव्हतं. कारण भावाच्या लग्नासाठी आम्ही 250 किलोमीटर वरून नाचाची प्रॅक्टिस करीत आलो होतो. आणि या मांडवगण फाराटे गावात आल्यानंतर ह्यो मला मानला, नाचायचं आहे का नाही? आमच्याकडे नाचत नाही खरंच नाही नाचत वरातीला. आणि अशा प्रकारे सख्या मित्राच्या लग्नात पोटभर नाचाचं स्वप्नच राहिलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, मित्र बदलला म्हणून काय झालं, पण आम्हाला बदलता येत नव्हतं. म्हणून लग्नाच्या 10 मिनिट आधी सुद्धा मी त्याला सावध करीत होतो. तुला म्हणून सांगतो, हे शेवटचे 10 मिनिट, याच्यानंतर मात्र म्हणतात ना, ज्याचं करावं भलं त्यो म्हणतो माझ कर. आणि नवऱ्याच्या तोंडून असे शब्द ऐकल्यानंतर वहिनीने पण लय अभिमानानं मागं पाहिलं. आणि मंगलाष्टकाच्या वेळेस वहिनीच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझ्या भावाच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहिल्यावर मला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळाला. बोल ना काहीतरी आता बसलाच. अजून तर भावाची सुरुवाताची आणि आगे देखो होता ऐक्या. तिकडं सत्कार संपाना आणि इकडं लग्न लागाना. त्याच्यामुळे थकल्यावर मी पाणी पेलून नवर द्यायला मला दरबो तू पण पी, आणि तो पण प्याला. पण याच्या लग्नात पुढं काय गमतीदार गोष्टी झाल्या हे मी पुढच्या आणि शेवटच्या भागात सांगतो. तोपर्यंत